नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आज चांदवड येथील श्री कुलस्वामिनी रेणुका मातेच्या दर्शनासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलिमाताई गोरे आल्या असता त्यांचा ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिल्या. पुण्यातील हुंडाबळी प्रकरणातील आरोपी अटक झाले आहेत. पीडित मृत वैष्णवीच्या वडिलांच्या मागणीनुसार ॲडव्होकेट उज्ज्वलाताई पवार यांची नियुक्तीसाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. अशा घटना घडायला नको. समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. अशी म्हणजे केस सोनी चपलेपेक्षा कमी महत्व देऊ, हिला सोडायची, तिला करायची, 2-2, 3-3 लग्न करायचे. दुभार प्रतिबंधक कायदा अदखल पात्र गुन्हा झाला पाहिजे. पहिले लग्न सिद्ध करण्याची पतीला बंधनकारक केले पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. समाजानेही सुधारण्याची गरज. स्त्री शक्ती कायद्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारचे गृह विभाग अंतिम निर्णय घेईल. मात्र स्त्रियांबाबतच्या न्यायाबाबत सर्व मुद्द्यांचा समावेश करण्यात असल्याचंही डॉक्टर नीलम गोरे यांनी स्पष्ट केलंय. मुळामध्ये आज महाराष्ट्र सरकारने आदिशक्ती ही मोहीम सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये स्त्रियांना सुरक्षितपणे जगण्याचा अधिकार मिळावा आणि हुंडाबळी, बालहत्या, अत्याचार हे थांबावेत या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. आज आपण चांदवडच्या रेणुका मातेच्या देवळात आहोत. आरोपी अटक झालेले आहेत आणि यामध्ये ॲडव्होकेट उज्ज्वलाताई पवार यांची नियुक्ती करावी वैष्णवी यांच्या केसमध्ये असं पत्र तिच्या वडिलांनी दिलेलं आहे. त्याचाही पाठपुरावा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे करत आहे. आणि स्त्रियांना समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी शिक्षणाची, प्रगतीची संधी पाहिजे ती प्राप्त होण्यासाठी म्हणून सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. बाकी राजकीय प्रश्न मी इथे मंदिरात असल्यामुळे बोलणार नाही. या घटना घडू नये, त्या समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. स्त्री म्हणजे अगदी केरसुणीपेक्षाही तर चपलेपेक्षाही तिला कमी महत्त्व असं करून हिला सोडायची, तिला करायचं लग्न, 2-2, 3-3 लग्न करायचे. खरं तर द्विभार्या प्रतिबंधक कायदा हा एक दखलपात्र गुन्हा झाला पाहिजे आणि त्या कायद्यामध्ये पहिलं लग्न सिद्ध करण्याची जबाबदारी जे पत्नीवर आहे पहिल्या, त्याच्याऐवजी ती पतीवरती असली पाहिजे की त्याचं लग्न झालं आहे किंवा नाही. असे बरेच मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दल आमची केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून सुधारणांची अपेक्षा आहे. पण समाजाने सुद्धा स्वतःचं वर्तन सुधारलं पाहिजे हे आवश्यक वाटतं मला. आपण मागच्या वेळेला असं सांगितलं होतं की स्त्री शक्ती कायद्याच्या संदर्भामध्ये आता नवीन जी भारतीय न्याय संहिता आलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सर्व गोष्टींचा समावेश झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता तो कायदा करायचा की नाही याच्याबद्दलचा अंतिम निर्णय हा केंद्राचा गृहराज्य विभाग आणि राज्याचा गृह विभाग यांच्या अखत्यारीत आहे. पण जे जे न्यायाचे मुद्दे होते ते ऑलरेडी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने स्वीकारलेले आहेत. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.